पण ह्या व्यक्तीचं मला जे महत्त्व लक्षात आलं एका वाक्यात, की जे जापानला जमलेलं नाही आहे, जे चीनला काही प्रमाणात जमलेलं नाही आहे आणि भारतात ज्याची कोणी कल्पनाच केलेली नव्हती, असले सगळे प्रोडक्ट गणेशनी बनवले. रिसर्च अँड डेव्हलपमेंट यूज करून असे किती प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो ज्याच्याने लोकांचं जीवन सोपं होईल आणि त्यांना आपण स्वावलंबी बनवू. तर स्वावलंबी बनवणं हे आपली कोर थिसिस आहे, म्हणून फ्रीडो नाव ठेवलं. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एका भन्नाट तरुण उद्योजकाला मी तुमची भेट घालून देणार आहे महाराष्ट्राची. हे गणेश काय कसं होतं, हे हाऊ टू ऑपरेट? तर हे एक पोर्टेबल स्टँडिंग डेस्क आहे, जे हाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ह्याला घेऊन कुठेही घरी फिरू शकता. आणि जेव्हा तुम्हाला उभं राहून काम करायचं आहे तर ह्याला दाबून जस्ट वर घ्यायचं आणि जेव्हा बसायचं आहे तेव्हा खाली घ्यायचं. तर हे जेव्हा आम्ही बनवलं होतं तर कोणीही मानायला तयार नव्हतं की इंडियामध्ये बनले. आम्ही चीनमधनं आणलं म्हणून सांगितलं. हो, हे आम्ही 35 लाख रुपये खर्च करून ह्याच्या R&D वर 50 लाखच्या वर खर्च झालाय आणि हे आम्ही इंडियामध्ये बनवलंय. इतक्या हाय क्वालिटीचं प्रोडक्ट आम्हाला चायनामध्येही सापडला नाहीये. तर सगळे बोलतायत की ओके गणेशराव एकच मिनिट. हा भन्नाट जो तरुण आहे ना, हे AI समिट आता 2026 दिल्लीत सुरू आहे ना. आज सकाळी त्याच्यावरती खूप मी एक्सप्लेनेशन दिलं. AI समिटमधला जो रोबोट आहे त्याच्यावर किती मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे. एका विद्यापीठानं नाव पण घ्यायची गरज नाही आता, त्याच्यावरती इतके मीम्स आणि ते सगळं बनलं आहे. पण ह्या व्यक्तीचं मला जे महत्त्व लक्षात आलं एका वाक्यात, की जे जापानला जमलेलं नाही आहे, जे चीनला काही प्रमाणात जमलेलं नाही आहे आणि भारतात ज्याची कोणी कल्पनाच केलेली नव्हती, असले सगळे प्रोडक्ट गणेशनी बनवलेत. गणेश, ही कल्पना NIT मध्ये सुचली का? NIT मध्ये सुचली. म्हणजे बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा काहीतरी वापर करून लोकांचं जे दिवसाची अडचण असते, म्हणजे आपली हालचालीत म्हणजे झोपताना त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, मूव्ह कसं बेटर करू शकतो, आपण बसतोय तर त्याच्यात काय अडचणी येतात. तर आम्ही खूप ह्युमन ॲक्टिव्हिटी फोकस्ड ब्रँड आहे. तर त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट यूज करून असे किती प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो ज्याच्याने लोकांचं जीवन सोपं होईल आणि त्यांना आपण स्वावलंबी बनवू. तर स्वावलंबी बनवणं हे आपली कोर थिसिस आहे, म्हणून फ्रीडो नाव ठेवलं. फाईन. एकच मिनिट, मी जरा एक वाक्यात उत्तर अपेक्षित आहे गणेश. आता आपल्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे? आता इट इज ओव्हर 300 crores. 300. नंबर ऑफ एम्प्लॉईज? 600. आणि नंबर ऑफ प्रोडक्ट जे युनिक आहेत अशा पद्धतीचे? आता 54 डिझाईन आपले रजिस्टर्ड आहेत इंडियन पेटंट ऑफिसमध्ये. 150 प्रोडक्ट्स आहेत टोटल. 150 प्रोडक्ट आहेत. आणि किती देशामध्ये आपण सेल केला आहे? 12 देशात आपण एक्सपोर्ट केलं. ज्याच्यात जापानला पण जपानला पण आम्ही एक कंटेनर एक्सपोर्ट केलंय. लक्झमबर्गला प्रोडक्ट गेलेत, इस्रायलला गेलेत, मिडल ईस्टला तर जातच राहतात. दर 1-2 महिन्याला रिपीट ऑर्डर येत राहतं मला. गणेशराव, तुमचा IQ काय हो? कधी टेस्ट केली का? हे माझं नाही, हे ॲक्च्युली 500 लोक मिळून आपण सगळं बिल्ड करतोय. बट खूप चांगली आमची एनर्जेटिक टीम आहे. राईट. सो हे जे यमीचं पुण्यामध्ये 28, 29 आणि 1 तारखेला मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचं जे पुण्यात 3 दिवसाचं परिषद म्हणा, शिबिर म्हणा, त्या निमित्ताने मराठा समाजाचे असू देत, पण असे उद्योजक की ज्यांनी काहीतरी युनिक केलं आहे, ज्यांनी महाराष्ट्रासमोर उदाहरणं ठेवली आहेत, अशापैकी गणेश एक आहे. आणि काय म्हणजे फिनोमिनल ज्याला आपण म्हणतो, काहीतरी चमत्कारच म्हणावा अशा अर्थाची सगळी ही जर्नी आहे गणेश. ती सगळी कंपनी पण मी तुम्हाला दाखवेन. पण ज्याने गणेश सुरुवात आपण करूया ती तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, सुरुवात कशी झाली, NIT वगैरे वगैरे, कारण त्याचा खूप लोकांना रस आहे. इतकी चांगली मराठी तुम्ही बोलता. हां, ते तुम्हाला एक्सक्यूज करावं लागेल. मेटर्निटी पिलो आणलंय पाहिजे. म्हणजे बघूया ना. हां, तो सुरुवात. तर दादरमध्ये माझा जन्म झालाय. फॅमिली मुंबईकर आहे तुम्ही? हो. बरं. तर आणि आई वडील? वडील आता ही इज नो मोर. ओके. तर म्हणजे ग्रँडफादर ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करायचे. वडिलांचं असं ऑटो वर्कशॉपचं छोटंसं सेटअप होतं आणि आई जे आहे ते हाऊसवाईफ आहे. म्हणजे कोणी बिझनेसमॅन प्रॉपर नाही. मी पहिला ग्रॅज्युएट ॲक्च्युली पूर्ण एक्सटेंडेड फॅमिलीमधलं. मग त्याच्यानंतर सगळे आले. तर म्हणजे अशा लेवलनी स्टार्ट केलं की आय हॅड नथिंग टू लूज. आणि पण स्कूलमध्ये आय वॉज अ टॉपर. सो NIT, IIT मध्ये सिलेक्शन झालं होतं. वेंट टू NIT कॅलिकट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. तिथे कॉलेजमध्ये सगळ्यात पहिले मला जॉब लागला होता. तर असं बेसिक्सचा कधी इश्यू नव्हतं. माहीत होतं की आपण कमवू शकतो. तर तिथनं एवढंच होतं की काहीतरी युजफुल करायचं होतं. आणि मग एक वेळा सेटल झालो बजाजमध्ये, थोडेफार इन्कम. NITचे दिवस जे होते, कारण बरेच आता IIT आणि ते इंजिनिअरिंगची जी मुलं आहेत ती त्यांचा उपक्रम म्हणून ते करत असतात. आयडिया त्यांच्याकडे खूप चांगल्या असतात. पण तुम्ही पहिले असे मला दिसत आहे
की तिथे जी कल्पना सुचली त्याचा प्रत्येक व्यवसायात तुम्ही प्रत्यक्षात व्यवसायात त्याचं रूपांतर केलं आहे. सो आयडिया वॉज देअर. येस. हां, कसं झालं होतं ते सुरुवातीला? तर आम्ही तिथे एरो मॉडेलिंग क्लबमध्ये, म्हणजे विमानं जे उडवायचे आणि ड्रोन्स बनवायचे, जे 3 इडियट्समध्ये पॉप्युलर झालं, तर 3 इडियट्स लॉन्च होण्याच्या आधी 2007-08 मध्ये आम्ही करायचो. या इकडे गणेश. हां. तर तिथे म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी क्लब आम्ही जॉईन केलं. तिथे खूप सारे सायफाय प्रोजेक्ट्स करून जिंकल्यानंतर, रोबोटिक सॉकर हे सगळं केल्यानंतर आम्हाला एक कॉन्टेस्ट, डिझाईन फॉर डिसेबल्ड आविष्कार नावाचा कॉन्टेस्ट होता. तिथे आम्ही बघितलं की बेसिक प्रोडक्ट्स पण आपल्या देशात नाही आलेत की ज्याच्यानी लोक इझिली बाथरूम जाऊ शकतात, बेड रिडन पेशंटला मॅनेज करायचे. जे आम्ही गुगल सर्च करून बघितलं की ते खूप कॉमन आहे, 30-40 वर्षाआधी दुसऱ्या देशात आलेलं आहे. तर आम्हाला खूप शॉक बसला की इंडियात नाही असं काय, म्हणजे असलं पाहिजे. महाग आहे ते सगळं वेगळी गोष्ट, ऑप्शनच नाही, म्हणजे ते खूपच विचित्र वाटलं मला. तर मग आम्ही तसा प्रोटोटाईप बनवून तो इव्हेंट जिंकला होता की एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट ज्याच्याने कोण टॉयलेट जाऊ शकतो, उभा राहू शकतो. तर इंडियाची पहिली स्टँडिंग व्हीलचेअर जे नंतर IIT मद्रासमध्ये बनली, त्याचा फर्स्ट पब्लिश्ड व्हिडिओ जे माझा आहे. ग्रेट. तर ते 2010 मध्ये तो व्हिडिओ युट्यूबमध्ये आम्ही टाकला होता, जे इव्हेंट आम्ही जिंकलो. तिथून ती सुरुवात आहे. तिथून ती सुरुवात आहे. ओके. नंतर मग बजाज जॉईन केलं, कारण की आम्हाला शिकायचं होतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसं काम करतं, मॅन्युफॅक्चरिंग सोबत मार्केटिंग, सेल्स हे कसं होतं. तर ते एक मोठ्या कंपनीचं बघितल्यानंतर आम्हाला तो कॉन्फिडन्स आला की आम्ही हे करू शकतो. आणि ह्याला ॲक्च्युली कधी कंपनी बनवायचीच नव्हती. हे एक प्रोजेक्ट होता ज्याचा मिशन होता की हे लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते खूपच आम्ही किचकट प्रॉब्लेम धरलं होतं की बेड रिडन माणूस आणि बाथरूम ते कसं काय आपण सोपं करायचं. पण हे त्यातले छोटे प्रकारचे इश्यूज एल्डरलीला पण आहेत आणि आपल्यापैकी 1/3 लोकांना मोबिलिटी असिस्टन्स लागणार आहे हे जेव्हा आम्हाला कळलं, तर मग 110 कोटीची पॉप्युलेशन, त्यातलं 33% लोक आमचे कस्टमर झाले. तर म्हणजे कंपनी बनू शकते याच्यात, आणि त्यात बेसिक प्रोडक्ट्स नाही. आपल्या इथे अजूनही चांगली वॉकिंग स्टिक पण नाही आहे देशात. तर आम्ही ही कंपनी सुरुवात केली. पण बजाजमध्ये किती दिवस? 4 वर्ष. 4 वर्ष. 2011 ते 15. सो NIT नंतर बजाज जॉईन केलं. 4 वर्ष ती सगळी इकोसिस्टम समजून घेतली. बरोबर. आणि मग कंपनी सुरुवात केली वर्ष 2015. फाईन, 2015ला. पण आता गणेशची ही जर रिसर्च टीम तुम्ही बघितली ना, हे इथे R&D सुरू आहे ना? हां, इथे हाफ आहे आणि बाकी गुडगावला आहे असं आहे. अच्छा. गुडगाव, दिल्ली. येस. आणि ऑफिसेस कुठे कुठे आहेत महाराष्ट्र सोडून? महाराष्ट्रामध्ये गुडगावमध्ये 1 ते 2 ऑफिसेस आहे. वेअरहाऊस बँगलोर, दिल्ली, हैदराबाद इथे आपले वेअरहाऊसेस आहेत. पण आता ही एक डिझाईन सुरू आहे, कारण गणेशकडं ज्या कॉन्सेप्ट येतात त्या कॉन्सेप्टवरती काम सुरू होतं. ते इथे पहिल्यांदा रफ स्केच बनेल ऑब्व्हियसली, नंतर मग तुमचं काही 3D BD असेल. करेक्ट. तर हे बरोबर आहे की असं आम्ही कॉन्सेप्ट एक वेळा स्ट्रॅटेजी डिस्कशन झालं, त्यानंतर आमची टीम इथे कामाला लागते आणि मग ते डिझाईन. तर खूप ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्स बेस्ड आमचे डिझाईन असतात. फाईन. आपले हे जे 150 वगैरे प्रोडक्ट आहेत ते वन डे तर काही बनलेले नाही, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम एक एक गोष्ट. करेक्ट. कल्पना येतात कशा? ऑब्झर्वेशननी. ओके. पहिल्यांदा ऑब्झर्वेशन किंवा लोक काही फीडबॅक देतात? नाही, म्हणजे लोक पण द्यायला सुरुवात केलं की बरेचसे प्रोडक्ट्स लोकांनी आम्हाला आयडिया दिली. पण दिवसाभरात आता फॉर एक्झाम्पल मेटर्निटी पिलो आणि आता बेबी फिडिंग पिलो हे आम्ही हे लॉन्च होणार आहे. मेटर्निटी पिलो झालाय, हे मला आयडिया लागली ड्युरिंग द प्रेग्नन्सी ऑफ माय वाईफ. फाईन, ग्रेट. ही सगळ्यात त्यांचं आणि मला युनिक वाटलेलं प्रोडक्ट आहे. हाच ना? येस. म्हणजे हे दोघं, हे बेलीसाठी आणि बॅकसाठी, तर हे इथे सपोर्ट झोपताना आणि बॅक सपोर्टसाठी, आणि हा पायाच्या मध्ये ठेवायला. तर हे 3 पार्ट्समध्ये. हे तुमच्या मिसेसच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला तुम्हाला हे सुचलं? येस. कारण की तेव्हा तिला गिफ्ट आले होते, ते तिने फेकून दिलं अक्षरशः, जे मेटर्निटी पिलो आलं होतं. बिकॉज ते इतकं मोठं आहे, तुम्ही Amazonवर पण बघणार ना, ते एवढा मोठा एक असा राऊंड पिलो आहे आणि तो वेल्वेटमध्ये बनलाय. आता वेल्वेटनी इतका घाम येईल की ते मला माहित नाही की ते प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये सगळे तेच प्रोडक्ट विकतायत. तर आम्ही हे ऑर्गॅनिक कॉटनमध्ये बनवलं. ओके. आणि या ऍडजस्टेबल बनवलं की कोणाला फक्त पोटाला सपोर्ट द्यायचं तर फक्त पोटाला सपोर्ट द्या, त्यासोबत बॅकला द्यायचं तर हे जोडून घ्या, तुमचं वजन, हाईट, विड्थ वेगळे तर हे ऍडजस्ट करा. आणि मग कोणाकोणाला पायात बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी हे फ्रिक्शन वाढतं, तर हे लांब ठेवल्याने पण ते आपल्याला बॅक पेन रिलीफ होतं. तर हे पायाच्या मध्ये असं ठेवा. ओके. आणि कमरेला हे कसं करायचंय? आणि ह्याला हे पोटासाठी आणि हे बॅकसाठी. म्हणजे ही साईडला झोपतो ना आपण, तुम्ही बॅकवर ते इझिली झोपू शकता. साईडला पोट आधी येतं बिकॉज तुमचं पोट वाढलेलं असतं त्या टायमाला. तर तो बॅलन्स गेलेला असतो, इट्स नॉट फ्लॅट. तर ते तुम्ही डायरेक्ट जर बेडवर झोपलं तर ते खूप प्रेशर वाढतं. त्याला हे सपोर्ट करायसाठी. गणेश, तुम्ही ब्रिलियंट आहात राव. तर हे असं कल्पना तुम्हाला. आतापर्यंत किती तुम्ही पिलोज विकले ह्या?
हे तर आम्ही आय थिंक दररोज आम्ही 200च्या वर विकतो आता रोज मॅटर्निटी पिलो. हो 200 ते 300 विकतो. कमाल आहे तुमची. आणखी इतके प्रोडक्ट आहेत ना त्यांचे, ते सगळे मी तुम्हाला दाखवेन. मला गणेशने सांगितलं रोज 10,000 ऑर्डर्स तुमच्याकडे आहेत. येस. आणि त्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. हो हो हो. पण मेजॉरिटी आमच्या वेबसाईटनीच येतं. हम्म. मोर दॅन 50%. www.myfreedo.com. आणि खूप सारे प्रोडक्ट कॉन्सेप्ट बेस येतं. आम्ही इंस्टाग्रामवर मार्केटिंग करत असतो. अवेअरनेस म्हणजे लोकांना नसते की असं सोल्युशन आहे का आपल्याकडे. प्रॉब्लेम्स खूप लोकांना माहीत असतं, पण हे एवढे मोठे प्रॉब्लेम नाही की कोणी डॉक्टरकडे जाणार. तर आम्ही छोट्या छोट्या डिस्कम्फर्ट्सवर फोकस करतो लाईफमध्ये, की लोकांना ते चांगलं वाटतं की अरे ह्याचं पण सोल्युशन आहे, त्याचं पण सोल्युशन आहे, हे आपण ट्राय करून बघू. आणि ह्या गोष्टींसाठी लोक डॉक्टरकडे जात नाही. सिरियस इश्यू असेल तर डॉक्टर सगळ्यात आपला मोठा म्हणजे विश्वासू आहे, तिथे जाऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण छोटे छोटे डिस्कम्फर्ट आहे, नॉर्मल बॅक पेन झालं, कोणी डॉक्टरकडे जात नाही. त्याचं सोल्युशन लोक आजकाल स्वतःच फिक्स करतात. सो बेसिकली मला असं लक्षात आलं की जिथून तुमची सुरुवात झाली तिथे एक कल्पना आली की जे सिनियर सिटिजन्स असतील किंवा ज्यांना काहीतरी शारीरिक व्याधी आहे, पण त्यांच्यासाठीची आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे साधी स्टिक असेल येस किंवा आता जी उशी तुम्ही बघितली ती नाहीच आहे आपल्याकडे. तिथून ती कल्पना आली येस. आणि मग त्या कल्पनेमध्ये ॲड ऑन होत गेलं ते, आणि मग हा एवढा मोठा एम्पायरच उभा राहिला. बरोबर ना? हा एम्पायर बोलू शकतो. पण हो म्हणजे तिथनं सुरू झालं. प्रोडक्ट्स बनवायचं आम्ही शिकलो, कोविडमध्ये मार्केटिंग शिकलो, तिथे ह्युमन बॉडी मेकॅनिक्स आम्ही शिकलो होतो. तर आम्ही फीटपासून सुरू केली. तर फीटसाठी पहिले इन्सोल्स बनवले, त्यात आम्ही इंडियात मार्केट लीडर आहे. तर हे आपल्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे की पुण्यातली कंपनी याचा 40%च्या वर मार्केट शेअर इन इन्सोल्स, म्हणजे 10 पैकी 4 इन्सोल फ्रीडोचे असतात जे इंडियामध्ये विकले जातात. ॲमेझॉनमध्ये आमचा नंबर 1 प्रोडक्ट पण आमचा आहे, नंबर 2 सेलिंग पण आमचाच आहे. ग्रेट. बॅक आणि हिप सपोर्ट्समध्ये जे कुशन्स आहेत, बॅक रेस्ट, सीट, त्याच्यात पण आम्ही नंबर 1 आहे इंडियामध्ये, हायेस्ट सेलिंग फ्रीडो, ऑल ब्रँड्स कंबाईंड अक्रॉस इंडिया. मग नेक्स्ट सपोर्ट्समध्ये पण आम्ही टॉप 3 ब्रँड आहे. नेक्स्ट सपोर्ट म्हणजे जेव्हा कार ड्राईव्ह वगैरे कार ड्रायव्हिंगमध्ये वी आर नंबर 1, बट इफ यू टेक पिलोस देन वी आर इन द टॉप 3. ग्रेट. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स बिकमिंग द नंबर 1. तर हे ॲक्सेसरीज बनवल्यानंतर आपण आता फुल प्रोडक्ट्स बनवतोय. आणि गणेशचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, इतकी वायब्रन्सी. मला अर्थात गणेशचं पण वय आणि ही सगळी टीमची गरज म्हणून ऑन एन ॲव्हरेज 25 वर्ष दिसते सगळ्या तरुणांना. 25-30 वर्षाच्या हातच आहे सगळी ही टीम जी आहे ती. येस येस. आणि त्याच्यामध्ये भारताच्या सगळ्या कोपऱ्यातली मुलं आहेत. हो हो ते बरोबर. हो हो. इथे काय काम करतात हे आता? हे आता 3D मॉडेलिंग आणि अखिल, वुड यू लाईक टू एक्सप्लेन काय चाललंय? व्हॉट इज गोइंग ऑन अखिल? सर सो व्हाट वी आर ट्राइंग टू डू इज थोड़ा जोर से विजुअलाइज करने का ट्राई करेंगे हम लोग कि क्या विजुअलाइज करना है इसमें? अभी जैसे प्रोडक्ट हमारे यहाँ पे प्लेस नहीं है. सो अभी जैसे फॉर एग्जांपल हम लोग कार का कॉम्बो का विजुअल्स बनाने का ट्राई कर रहे हैं. तो कार कॉम्बो में हमारे पास है एक तो बैक सीट कुशन है और एक बैक के लिए कुशन है और नेक रेस्ट के लिए कुशन है. तो हम लोग अगर वो हमारे पास नहीं है कुशन, तो किस तरह से हम लोग स्लाउच करेंगे, क्योंकि बेसिकली क्या होगा आपके पास बैक के लिए सपोर्ट नहीं है तो आपको कुछ रेस्ट करने के लिए प्रॉपर, क्योंकि पोस्चर नहीं आएगा आपका, क्योंकि आपको थोड़ा आगे झुकना पड़ता है टू कैच दैट स्टीयरिंग. फिर आपके नेक के लिए सपोर्ट नहीं रहेगा क्योंकि पीछे क्या है, जब आप ड्राइव कर रहे हैं उस समय की बात. ओके फाइन. और लॉन्ग तर जसं वेज सीट आहे ते सीट कुशनचा जो लॉजिक आहे ना, तर कारचे सीट आहेत ना ते असे असतात. थोडं बॅक साईड तुम्ही बघितलं असेल, त्याचा अँगल जो आहे तो मागे असतो. आणि सरळ बसण्यासाठी एक लॉजिक आहे जो ऑर्थोटिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट बोलतात की ॲक्च्युली आपण फॉरवर्ड इन्क्लाइनिंग पाहिजे. म्हणजे आपला हे स्ट्रेट ड्रायव्हिंग. हां नाही कसंही, लाईक इफ यू वॉन्ट टू मागे अँगल असल्याने काय होतं, तुमचा जो स्पाईन आहे तो सी शेपमध्ये जातो, यू कॅन स्लाउच. बट तो जर फॉरवर्ड झाला किंवा स्ट्रेट झाला तर मग त्याच्यामुळे हा हिप जॉईंट ओपन नाही होत पूर्ण, तर हा स्ट्रेट होऊन जातो. राईट. सो पॉस्चरसाठी तो इम्प्रूव्ड. मग आता आपण काय बनवतो इथे? सर तो यहाँ पे स्पाइन का पोजीशन जैसे है तो मैं सेट कर रहा हूँ कि गणेश काय बनवतो आपण इथे? from तर हे वेज सीट कुशन कसं काम करतो, ह्याच्याने ह्याचं पॉस्चर जे आहे ते स्पाईनचं सी पासून आपण स्ट्रेट cushion कसं बनवतो. होतं, हे वेज सीट कुशन आमचा प्रोडक्ट Okay. आहे. ते कारमध्ये वापरून आपलं स्पाईनसाठी ते कसं चांगलं आहे ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी हे इथे मॉडेल बनवत फाईन. आणि कारमधले मग अशा किती गोष्टी आहेत की ज्या आपण बनवलेल्या आहेत? जसं आता पिलो तुमचा ह्याचा नेकसाठीच आहे. सीट आणि नेक
या 3 गोष्टी. येस. आणि आम्हाला हे बघितल्यानंतर आणि ह्याच्यात सक्सेस बघितल्यानंतर जागतिक जे वन ऑफ द बिगेस्ट ब्रँड आहे ते आम्ही दे हॅव कम टू अस टू को डेव्हलप अ नेक्रेस्ट टुगेदर. इंडियाची पण वन ऑफ द टॉप ऑटोमोबाईल कंपनी आहे, त्यांनी बोलले की आम्हाला हे कमर्शियल व्हेकलचं सीट तुमच्याबरोबर बनवायचं आहे. 2 व्हीलरमधली पण एक मोठी कंपनी आहे, त्यांनी पण बोलले की आम्हाला सीट तुमच्याबरोबर बनवायचं, बिकॉज त्यांना हे आमचा इनिशिएटिव्ह आवडला. आणि इनफॅक्ट आम्ही एका खूप मोठ्या कंपनीचा ह्युंडाईच्या ॲपमध्ये पण होतो, जिथे हे आपण घेऊ शकतो. तर आता हे काय बनतं इकडे, हे शूज आणि ते हां हे व्हिडिओज एडिट होत आहेत. ओके. तर आपला जो प्रोडक्ट आहे त्याचे व्हिडिओज आहेत जे आपण पोस्ट करतो. किती टीम आहे तुमची व्हिडिओ एडिटिंग आणि मार्केटिंगचे? मार्केटिंगची टीममध्ये 50च्या वर लोक असतील आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये? व्हिडिओ एडिटिंगच एक 15-20 असतील. मेजॉरिटी तुमचा फोकस जो आहे तो जो काही प्रोडक्ट आपण बनवतो त्याचं प्रॉपर मार्केटिंग झालं पाहिजे. बिकॉज कॉन्सेप्ट बेस्ड सेलिंग आहे आपले. नॉर्मल आता माझे शूज पण हे फ्रीडोचे शूज आहेत, आता हे येणार आहेत 10 दिवसानंतर याचा लॉन्च आहे. याला आम्ही वॉकिंग ऍक्टिव्ह शूज म्हणतोय. काढून दाखवाल हे? कारण मला मगाशी त्यांनी खूप त्याचं मेकॅनिझम, हा काय स्वतः इंजिनियर असण्याचा खूप मोठा फायदा आहे. हा हे फीट शेप्ड आहे, माझ्या पायाचा शेप आणि शूचा शेप सेम आहे. तुमच्या आणि माझ्यात तुलना करून बघू आपण, काय फरक आहे? तर तुमचा पॉइंटी आहे, सिमेट्रिक आहे शू. पायाचा शेप असा नसतो, पायाचा शेप असा असतो. तर हे माझ्या शू मध्ये पाय प्रॉपरली बसतो. आणि ह्याला टोजला रिलॅक्स ठेवणे हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ह्याच्याने आपलं पाय स्ट्रॉंग होतो. आणि जेवढा तुम्ही टोला कम्प्रेस करणार त्यामुळे बनियन्स आणि टो ओव्हर क्राउडिंग असे खूप प्रकारचे इश्यूज होऊ शकतात, प्लांटर फेशायटिस, ते सगळं हे टोजला रिलॅक्स करून सॉल्व्ह होऊ शकतो. तो एक कॉन्सेप्ट झाला. दुसरा आहे की हा झिरो ड्रॉप आहे. झिरो ड्रॉप म्हणजे हील आणि टो हा सेम एरियावर. आता मी जमिनीवर पाय जर ठेवलाय तर हील आणि टो सेम एरियावर आहे. तुमचा पण झिरो ड्रॉप आहे. हा झिरो ड्रॉप. हा, तर म्हणजे ह्याच्यात ते स्पोर्ट्स शू तुम्ही बघणार बाउन्सी आहेत, बेसिकली तुम्ही असे उभे राहता. तसे उभं राहायची काही गरज नसते. ते ऍक्च्युली तुम्हाला फास्ट पळण्यासाठी ते डिझाईन आहे की चला 1 तासामध्ये तुम्ही फास्ट पळून जिंकून जा. पण झिरो ड्रॉपनी तुमचा नॅचरल फॉर्म, नॅचरल बॅलन्स, नॅचरल पोस्चर मेंटेन राहतो. कारण की सपोज आता मी असं उभं राहिलो पण मी खाली बघणार आहे का? नाही, मी स्ट्रेट बघणार. म्हणजे आय लेवललाच हा, बघणार. पण तुम्ही असं आहे तर तुम्ही स्ट्रेट कसे बघणार? तुम्ही बॅकला थोडं असं करणार आणि नेकला असं करणार. तर हे ऍडजस्टमेंट आपल्याला ऑटोमॅटिक आपली बॉडी करते जेव्हा तुम्ही असे उभे आहेत. त्याच्यामुळे लॉंग टर्म यूजसाठी ते शूज डिझाईन नसतात. पण आजकाल लोक काय करतात, स्पोर्ट्स शू घालून फिरतात ज्याच्यामध्ये असे ड्रॉप आहेत. ते चुकीचं आहे. ते करतो, ते चुकीचं आहे. आणि तिसरं म्हणजे ते हार्ड असतात त्याचे सोल, तर पायाला मूव्ह करता येत नाही. ह्याचा सोल बघा, हा फ्लेक्सिबल आहे. तर पाय पण आपला फ्लेक्सिबल असतो, अँकल मोबिलिटी गरजेची असते. तो एव्हरीडे शू असा असला पाहिजे, हे आमची संकल्पना आहे. हे आम्ही मार्केट करतोय आणि हे कॉन्सेप्टच नाही आहे. आम्हाला लॉन्च करून 8 महिने झालेत. आम्ही ऑलरेडी 70 कोटी ॲन्युअल रेव्हेन्यू रेटवर आहे फुटवेअरमध्ये. आम्ही इंडियातला फास्टेस्ट टू 100 crore इन फुटवेअर ब्रँड बनणार आहे. आमचे 2 फुटवेअर प्रोडक्ट्स ऑलरेडी ॲमेझॉनच्या टॉप 10 मध्ये आहेत. तर हे लोकांना खूपच आवडले आणि ते आम्हाला. यार तुम्ही ना मराठी तरुण मुलासाठी खूपच आयडियल आहात राव. मला हे तुमच्याशी बोलून ना असं फील होत आहे की मराठी माणूस इतका, म्हणजे माझं तर नेहमीचं मत आहे, मराठी म्हणजे प्रादेशिक वादाबद्दल नाही बोलत आहे मी, आपण एका विशिष्ट कारणासाठीच ही सिरीज सुरू केलेली आहे. एक तर साधारण धारणा गणेश आपल्याकडे असं आहे की कुणी व्यवसाय करायचा नाही, बरोबर ना? मराठी माणसाच्या पहिल्या घरात काय असतं, आधी तू नोकरी कर, नाहीच जमलं तर काहीतरी उद्योग कर. पण मग आता ज्या कॉन्सेप्टवरती गणेशने इतक्या वेगळ्या कल्पना आणल्या आणि प्रत्यक्षात त्याचा व्यवसाय केला आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की जे 28, 29 आणि 1ला होणार आहे तिथं तर तुम्ही यालच ते बघालच. पण ही जी मराठी मुलं वेगळ्या पद्धतीनं व्यवसायात उतरतात, पण तुमच्या इंजिनिअरिंग असण्याचा ह्याला किती उपयोग झाला? म्हणजे इनफॅक्ट त्याच्याशिवाय ते झालेलंच नाही आहे. त्याशिवाय होऊ शकत नाही. बिकॉज आता मी प्रोडक्ट बद्दल फक्त इंजिनिअरिंग आणि बायोमेकॅनिक्सच बोलतो. करेक्ट. ते सगळे रिलेटेड आहे. तर लोक बोलतात अरे कुशन आणि शू मध्ये काय कॉमन आहे? तर आम्ही कुशन आणि शू बद्दल बोलतच नाही, आम्ही ह्युमन बॉडी बरोबर बोलतो. आणि मग ऋतिक रोशननी तुमचा तो बघू, हा ऋतिक रोशननी काय केलं ह्याच्यामध्ये? सर ऋतिक रोशन बरोबर आम्ही को क्रिएट केलेला हा प्रोडक्ट आहे, Freedo/HRX बेअरफूट सॉक शू. तर आता बेसिकली आमच्या याच्यात ही संकल्पना आहे की आपण जमिनीचा टच विसरलो आहे आणि तो आपल्यासाठी खूप गरजेचा आहे. कारण की आपण जो फिंगर्सनी आणि टोजनी जमिनीला ग्रिप करू शकतो, ते जेवढे आपण शूज यूज करतो ते आपले टोज यूज होत नाही. तर ह्याच्यामुळे तो ग्रिप आपला परत येईल. आपण यूज करून ह्या प्रोडक्टला बेअरफूट एक्सपिरियन्स करू शकतो. आणि मी तुम्हाला शूज घालायची गरज नाही. शूज घालायचे आता मी जिममध्ये हेच घालून पळतो आणि ह्याच्यावर तर ह्याच्यावर खूप मल्टिपल मॅरेथॉन्स पळले गेलेले आहेत. तर हे याचं
पॅकेजिंग आम्ही डिझाईन केलं आहे. तो वर्कआउटसाठी, वॉकिंगसाठी आणि वर्कसाठी. तर हा असला प्रोडक्ट आहे. तर खाली हा पूर्ण एक कंपोजिट रबर मटेरियल ते खूप चांगलं ग्रिपी आहे. इवन स्नोमध्ये लोकांनी वापरलं आहे. आणि हे सॉक्स आहे ज्याच्यामध्ये बेसिक लेअर ऑफ ग्रिप आहे आणि कुशनिंग आहे. आणि तुम्हाला मी टो स्ट्रेच करण्याचा कॉन्सेप्ट सांगत होतो की टो स्ट्रेच करणे खूप हेल्दी असतं पायासाठी. तर ह्याच्यामुळे अंगठ्याला सेपरेट केलं आहे. तर त्यामुळे अंगठा सगळ्यात मेन असतो. ह्युमन इव्होल्युशन झालं होतं ना, तर माणसाने टूल वापरलं होतं त्यासाठी असं ग्रिप आली होती. तर अपोजिंग थंब ग्रिप म्हणतात त्याला. तेच पायामध्ये पण असते. तर पायातला अंगठा, जसं मी आतला 5 फिंगर्स आहेत, तुम्हाला मी बोललं की मधली फिंगर तुम्ही उचलून दाखवा पायाची, तुम्ही नाही करू शकणार. ते 4 फिंगर्स एक सोबत जातात आणि अंगठा वेगळा जातो. तर हा एक युनिट आहे आणि हा एक युनिट आहे. तर याच्यासाठी आम्ही हे 2 युनिट बनवलेत. तर ह्याच्यामुळे तुमची कम्प्लीट मोबिलिटी राहते. तर तसा याचा कॉन्सेप्ट आहे. आणि असे प्रत्येक प्रोडक्टबद्दल आपण खूप भरभरून बोलू शकतो आणि ते प्रत्येकच युनिक प्रोडक्ट आहेत. लोक त्याला आता मोस्टली जे मार्केट आहे तुमचं ते कुठं आहे? म्हणजे भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे, महाराष्ट्रात आहे, कुठला सेगमेंट? 97% इंडियामध्येच आहे. 97%. तर हे लाईट वेट इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स आहे. तर हे आम्ही आता इंडियामध्ये नाही बनवत. दिस वी मेक इन चायना बिकॉज ही कार्बन फायबर नी बनलेली आहे. कार्बन फायबरची टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आता मॅन्युफॅक्चरिंगची एवढी आलेली नाही आहे. बिकॉज हे अल्ट्रा लाईट वेट आहे. 15 किलोची इलेक्ट्रिक व्हीलचेअर आहे. आता इलेक्ट्रिक व्हीलचेअर इंडियामध्ये 25-30 किलो 40 किलोची. तर लोकांना ते यूज करायला खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही लाईट वेट. जेव्हा मेड इन इंडियाचा किंवा मेक इन इंडियाचा प्रयत्न केला त्यावेळेला काही अडचणी आल्या की मेजॉरिटी पार्ट आपण मेक इन इंडियाच करतो आता? तर ज्या प्रोडक्टचा ऑलरेडी सेल होतोय त्या प्रोडक्ट्सचा जर आपण मेड इन इंडिया केलं तर आपल्याला त्याचं बेनिफिट होतं. बिकॉज आपण जेव्हा इंडियामध्ये एखादी वस्तू बनवतो तर त्यात एक गोष्ट आहे की आपण ते आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंग करतोय का इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतोय. जर तुम्हाला आउटसोर्स करायचे तर असे फॅक्टरीज आपल्याकडे हवेत ज्याच्याकडे तो इन्फ्रास्ट्रक्चर अँड मशिनरी आहे ते हे बनवू शकतो. जसं आम्ही आधी इनसोल्स बनवायचे तर त्याचं आम्हाला मशिनरी इंडियामध्ये भेटले तर आम्हाला ते इन हाऊस आणावं नाही लागले. बिकॉज त्यांच्याकडे ती मशिनरी होती. तर आम्हाला डिझाईन देऊन ते डेव्हलप करता आलं त्यांच्याबरोबर. पण जेव्हा आपण कुशन्स बनवले त्याचे खूप सारे फॅक्टरीज आहेत. पण ते बनवून त्यांच्याकडे ते कॉपी व्हायला लागलं. खूप लोकांना त्यांनी द्यायला सुरू केलं. तर मग ते आम्ही इन हाऊस आणलं. तर 80% आमचे कुशन्स आम्ही स्वतः बनवतो आपल्या फॅक्टरीमध्ये. एका प्रोडक्ट बद्दल झालं. पण बाकी अन्सिलरीज किंवा तुम्हाला जे काही बनवून देणार असेल त्या तर कंपन्या असतील ना की ज्या तुमच्याशी असोसिएट आहेत? येस. अशा किती कंपन्या आहेत? अशा आय थिंक 100च्या वर कंपनीज आहेत ज्यांना आम्ही प्रोडक्ट बनवायला देतो. हां, आमचे पार्ट्स किंवा प्रोडक्ट्स. बिकॉज एका प्रोडक्टमध्ये पण खूप सारे पार्ट्स असतात. Great. आमच्या एका वेंडरकडे पण 40-50 लोक आमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह आहेत. तर तुम्ही असं अज्युम करू शकता की 2000 लोक आज फ्रीडोसाठी काम करतायत डिफरंट फॅक्टरीज इन इंडिया. पण मग आता हा एपिसोड बघून काही मराठी मुलांना असं वाटलं, मी पुन्हा प्रादेशिक स्पेसिफिक नाही बोलत आहे, पण वाटलं त्यांना की तुमच्याशी अप्रोच व्हायला पाहिजे आणि आपण पण ते करू शकतो. सो हा बिझनेस किती एक्सपांड होतो आहे ते तुमच्यावर येऊन काय कोलॅबोरेट करू शकतात, तुमची टेक्निकल स्पेसिफिकेशनची गरज काय आहे, ते होणारच आहे आता या एपिसोडनंतर. तर तुम्हाला आमच्या बिझनेसकडे बघून जे काही वाटतंय की तुम्ही त्याला पॅकेजिंग करू शकता, आम्हाला डिझाईन आयडियाज देऊ शकता, तुम्ही काहीतरी बनवलंय ते आपण सोबत कोलॅबरेट करू शकतो. तुमच्याकडे कुठली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, तुम्ही फुटवेअर बनवता किंवा तुमच्याकडे स्टीलचा व्यवसाय आहे, तुम्ही तुमच्याकडे लँड आहे तिथे आपण फॅक्टरी तुमच्याकडे बनवण्याचा प्रपोजल आहे. बिकॉज आम्ही खूप फास्ट एक्सपांड होतो. तुम्हाला कुठेही वाटतंय की एक स्कोप आहे कोलॅबरेशनचा तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. @गणेश सोनावणे हे माझं ट्विटर हँडल आहे. @गणेश अनवायड हे माझं इंस्टाग्राम आहे आणि मी भरपूर तिथे ॲक्टिव्ह असतो. तर प्रत्येक मेसेजला मी ट्राय करतो की रिप्लाय करायचं आहे. तर तिथे आपण कनेक्ट करून एक्सप्लोअर करू शकता की आपण सोबत पण काहीतरी बिल्ड करू शकतो. आणि जर कोलॅबरेशन नाही आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये गायडन्स हवं आहे, खूप एंटरप्रेनर्स आम्हाला भेटत असतात आणि त्यांना आम्ही गाईड करत असतो की ॲमेझॉनमध्ये बिझनेस कसा स्टार्ट करायचा. आम्ही इथला इकोसिस्टममध्ये कनेक्ट पण करून देतो की अरे लिस्टिंग कशी बनवायची, व्हिडिओ कसे बनवायचे, ॲड्स कसे रन करायचे. तर त्याचं आम्ही दर महिन्याला 1 किंवा 2 स्टार्टअप इथे असतातच ज्याला आम्ही गाईड करतो. मी टीमचा वॉक थ्रू देतो. मग तिथे जाऊन ते इम्प्लिमेंट करतात आणि 4-5 महिन्यानंतर येऊन बोलतात की अरे आता आमचा बिझनेस वाढला. आणि मेजॉरिटी लोकांसाठी तो वर्कआउट होतो कारण की हे सगळं आम्ही बघितलंय. तर अर्ली स्टेजला एक
परत देण्यासाठी आम्ही हे करतोय की वी आर स्पेंडिंग टाइम विथ देम, की त्यांना गायडन्स भेटलं पाहिजे. आणि कोणाला एम्प्लॉयमेंट हवी असेल तुमच्यावर, कारण आता एवढी सगळी यंग आणि डायनामिक तुमची टीम आहे, दाखवा ते. तर त्याच्यातली काही तरुण मुलं जी मराठी असतील किंवा ज्यांना येऊन काम करायचं आहे, दॅट व्हॉट दे कॅन डू. तर मेकॅनिकल इंजिनियर्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अँड यु नो एनी बॅकग्राऊंड इन मार्केटिंग, सप्लाय चेन, मॅन्युफॅक्चरिंग, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये बघा आमच्याकडे वेकन्सीज आहेत. सेल्स, मार्केटिंग, आम्ही पहिला माणूस म्हटलं मला या दर महिन्याला 30 ते 40 लोक मिनिमम हायर करताय. तर आता ही वर्कफोर्स आज 600, तुम्ही मला 6 महिन्यांनी भेटणार ते 800 असणार, तुम्ही पुढच्या वर्षी भेटणार ते 1000 असणार. तर हे कंटिन्युअस हायरिंग अँड एक्सपान्शन चालू आहे. वाह. मला असं आत्ता असं झालं आहे ना की मी खूप साऱ्या फॅक्टरीज मी बघतो आणि तुम्ही तर त्यातले अनेक सारे भाग बघितलेले आहेत, डिफेन्सपासून ते एरोस्पेसपर्यंत सगळ्या गोष्टी. पण मला इतकी व्हायब्रन्सी आणि इतका ओपननेस फार पहिल्यांदा दिसतो आहे. गणेशला काही शासनाकडनं काही गोष्टीची अपेक्षा आहे, पण तो कधीतरी निवांत आणि शांतपणे बोलण्याचा भाग आहे, तोही मी या मुलाखतीच्या शेवटी बोलेन. पण प्रश्न आहे तो स्टार्टअपचा आहे ना. अनेक लोक म्हणतात की एक इकोसिस्टीम तयार होत चालली आहे भारतामध्ये, CM पण बोलतात, PM पण बोलतात. सो खरं तर जेन्युइन स्टार्टअप तुमचं येते, बरोबर. ही स्टार्टअपची कॉन्सेप्ट म्हणून आपण तुमचा जो प्रवास आहे, सुरुवात कशी झाली, किती इन्व्हेस्टमेंट आली, त्यात काही हर्डल्स होते का, आणि ह्याला तर खरोखर स्टार्टअप म्हणायचं का, इतकं मोठं झालं आहे तुमचं. तर ग्लोबल डेफिनेशन प्रमाणे आम्ही स्टार्टअप आहे, बिकॉज आम्ही आता पण खूप इनोव्हेशन करतोय, खूप फास्ट वाढतोय आणि ग्लोबली अशा कंपनीजला स्टार्टअप म्हणतात. पण भारताचा जो डेफिनेशन आहे त्या हिशोबाने आम्ही स्टार्टअप नाही आहे, बिकॉज कंपनीला आमच्या 11 वर्ष झाले आहेत आणि 10 वर्षाचं जर वर तुमचं एज झालं तर ते स्टार्टअप राहत नाही. तर पण गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह तर आम्हाला आता लागू होत नाही. आम्ही किती इनोव्हेशन करून एक्सपान्शन करतोय, आता स्टार्टअपचे कुठलेही बेनिफिट आम्हाला आता ॲप्लिकेबल नाही आहेत. बरं. आणि इन्व्हेस्टमेंट तुमची साधारणपणे स्टार्टअपमध्ये किती झाली, सुरुवात किती झाली? तर पहिले 6 ते 7 वर्षामध्ये आम्ही फक्त 7 कोटी रेस केले होते. मग 2021मध्ये आम्ही एक 15 कोटी रेस केले आणि त्याच्यानंतर 2021पासून आतापर्यंत आम्ही 200 कोटीच्या वर रेस केले आहेत त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. ओके. आणि ते सगळे फॉरेनर्स आहेत? हो, म्हणजे मेजॉरिटी लाईक मुंबईचं तपारिया ग्रुपने पण इन्व्हेस्ट केलं होतं, पण आता जो मेन इन्व्हेस्टर आहे ते वर्ल्डचं वन ऑफ द लार्जेस्ट हेल्थकेअर इक्विटी फंड आहे, ऑर्बिमेड त्याचं नाव आहे. ओके. तर तो हेल्थकेअर कंपनीजमध्येच ते इन्व्हेस्ट करतात. आणि त्यांना रिटर्न्स आपण कसे दिले जातात? त्यांचे काय इक्विटी असतं, ते रिटर्न्सचं काही कमिटमेंट नसतं. म्हणजे आपण त्यांना पार्टनरसारखं घेतो, फायनान्शियल पार्टनर. कंपनीचा 100% कंट्रोल आमच्याकडे राहतो, पण पैशाची गरज संपून जाते, कारण ते तुमच्यात इन्व्हेस्ट ती जे पाहिजे आपण इन्व्हेस्ट करून कंपनीमध्ये ग्रोथ आणायचं, तसं आपला मॉडेल. ओके. आता जनरली हे ज्या स्टार्टअपची चर्चा आहे आणि जगभरामध्ये खूप सारा पैसा आहे आणि लोकांना फक्त कॉन्सेप्ट हवे आहेत, हे बरोबर आहे? बरोबर आहे ना. मग साधारणपणे लोकांनी कसं अप्रोच व्हायचं आणि कशा पद्धतीने ते स्टार्टअपमध्ये ह्या इतक्या युनिक आयडिया, कारण लोकांकडे आयडिया आहेत पण त्यांना हे माहिती नाही, हाऊ टू अप्रोच, हुम टू अप्रोच, सरकार काय त्यात रोल प्ले करू शकतं? मला वाटतं हे सगळ्यात बेस्ट टाईम आहे स्टार्टअप करण्यासाठी, कारण की आज एकदम सुरुवातीपासून पण इतके सारे इन्क्युबेटर झाले. प्रत्येक मोठ्या कॉलेजमध्ये एक इन्क्युबेटर आहे, स्टार्टअप ॲक्सेलरेटर आहे, निधी प्रयास योजना आहे. त्यात खरंच ते 10 लाख रुपये देऊन टाकतात. खूप इझिली लोकांना एक स्टार्टअप बजेट भेटतो, जे आम्हाला सेव्हिंग करून गोळा करायचा लागायचं सुरुवातीला. तर त्यानंतर पण आय थिंक आज मार्केटमध्ये खूप पैसा आहे. जगातलं एकमेव मोठी इकॉनॉमी जी फास्ट ग्रोथ आहे ती इंडिया आहे. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये खूप जास्त आहे. पण गरज कशाची आहे मग? ते इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी ज्या स्टेजवर यावं लागतं, जे फॉरेन पैसा आहे त्या स्टेजवर मोस्ट कंपनीज पोहोचतच नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल? आपल्या इथे प्रॉब्लेम काय माहिती का, एकदम खालच्या स्टेजवर खूप चांगला इकोसिस्टम आहे. ओके. जो इन्क्युबेटर ॲक्सेलरेटर आहे आणि एकदम कंपनीचा रेव्हेन्यू 50 कोटीच्या वर आहे आणि फास्ट ग्रोईंग आहे, त्याच्यासाठी पण खूप पैसा आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही. गव्हर्नमेंटचा पुरा फोकस खाली आहे आणि मोठ्या फंड्स एकदम वर आहे. ओके. मध्ये सगळे मरून जातात. ह्याला आम्ही व्हॅल्यू ऑफ डेथ म्हणतात. सीड टू सिरीज आहे, ह्याला इंटरनॅशनली व्हॅल्यू ऑफ डेथ म्हणतात. की सीड स्टेजवरनं सिरीज आहे, जिथे पहिल्यांदा कंपनी 10 कोटी 20 कोटी रेस करते, त्यामध्ये हे सीड आहे माझ्याकडे, राईट? दिस कॉन्सेप्ट इज माय सीड, देन व्हॉट हॅपन्स?
देन तुम्हाला ते कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणून त्याचे रेव्हेन्यूज तुमचे किती वाढत आहेत. तर तुमचं जर सो इनिशियली यू नीड टू इन्व्हेस्ट. हो, तुम्हाला ते इन्व्हेस्टर्स गोळा करावे लागतात. त्या स्टेजवर खूप अडचण येते. त्या स्टेजमध्ये जर आपण सर्व्हाइव्ह करू शकलो, गायडन्स घेतली राईट लोकांची, ते खूप अवघड असतं, त्याचा काही फॉर्म्युला नाही आहे. पण एक 50-60 कोटीच्या वर रेव्हेन्यूवाल्या कंपनी जो फास्ट ग्रो होते त्यांच्यासाठी मार्केटमध्ये खूप पैसा आहे. ओके. हे काय करते तुमची टीम? हॅलो गाइज, क्या चल रहा है ये सब? Hi, we are just वर्किंग ऑन व्हॉट? new CRMs. CRM सॉफ्टवेअर जे येणार आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठीच आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM. तर ही आमची कस्टमर सपोर्ट प्राची हाय प्राची. हेड करते. तर त्याचे डिफरंट अल्गोरिदम्स की हे झालं तर असं केलं पाहिजे, ते झालं तर असं केलं पाहिजे. कारण की आता आम्ही जर 8-10 हजार ऑर्डर शिप करतो, पर डे. त्यात लोकांना क्विक कॉमर्समुळे असं झालंय की लगेच हवंय सगळं, पण लगेच भेटत नाही. ॲमेझॉनमुळे एका दिवसात हवंय. आम्ही स्वतः शिप करतो पुण्यातनं, तर ते नॉर्थ ईस्टमध्ये त्याला 5 दिवस लागतात. तर त्याच्यामध्ये ते खूप क्वेरी टाकतात, ते सॉफ्टवेअरनी येतं, ते कधी सोशल मीडियामध्ये कमेंट करतात. ते सगळ्या एका सॉफ्टवेअरनी फ्लो होऊन त्याचे वेगळे वेगळे लोक रेस्पॉन्ड मेकॅनिझम असतात, टॅट्स असतात की ह्याला इतक्या याच्यामध्ये रिप्लाय केलं पाहिजे. हे सगळे ट्रॅक करत असतात की कुठला ऑर्डर डिले चालू आहे का, कोणाला साईज नाही फिट झाला तर ते रिटर्न येणार आहे, ते पिकअप झालं आहे का. तर त्याची खूप मोठी इकोसिस्टम डेव्हलप करावी लागते. फाईन. मी हा प्रश्न मुद्दामून यासाठी मध्येच विचारला, कारण ज्या स्टार्टअपबद्दल आपल्याला कल्पना नसल्या, म्हणजे शासकीय व्यवस्थेला कल्पना नसलेल्या काही अडचणी असू शकतात. ही खूप प्रॅक्टिकल अडचण आहे. सो अशा वेगळ्या पद्धतीच्या अडचणी असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूटची असेल, पॉलिसीची असेल, लोकल इंटरव्हेन्शन्स असतील, बरोबर? अशा किती समस्या आहेत ज्या स्टार्टअपच्या समोर आहेत? ते नंबर्स खूप आहेत. म्हणजे समस्या आहे, पण आता आमच्या स्टेजवर गेल्यावर खरोखर हे खूप मोठं अडचण राहत नाही, कारण की आमच्याकडे आज रिसोर्सेस आहेत. पण जे कंपनीज अर्ली स्टेजमध्ये ज्यांच्याकडे कमी रिसोर्सेस आहेत त्यांच्यासाठी हे खूप धक्कादायक आहे की जर आपण आपल्या जे फायलिंग्स आहेत, फायनान्शियल फायलिंग्स किंवा कंपनी सेक्रेटरी फायलिंग्स, हे जर सोप्या नाही झाल्या, ते ऑलरेडी गव्हर्नमेंटनी त्याला इम्प्रूव्ह केलं आहे, पण ते आताही सिंगापोरशी कम्पेअर केलं किंवा दुबईशी कम्पेअर केलं किंवा युरोपशी कम्पेअर केलं की ते अजूनही इतकं स्मूथ झालेलं नाही आहे. तर इम्प्रूव्हमेंट चालू आहे. आमचं एवढंच आहे की ते फास्ट इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे आणि जे अननेसेसरी कंप्लायन्सेस आहेत ते गेले पाहिजे, म्हणजे ज्याचा काही यूज नाही आहे. तर ते आजही मला वाटतं काही की इन्व्हेस्ट खूप आहे. करता की यू ट्राय टू फाइंड आउट गुड कनेक्ट फॉर पीपल ज्यांच्याकडे आयडिया आहे? तर मी पब्लिकली ॲक्च्युली ट्विट पण केलं आहे की मी 100% माझे पब्लिक होल्डिंग्स जे होते ते मी विकले आहेत आणि मी माझ्याच कंपनीमध्ये पैसे टाकले. तर आय एम 100% इन्व्हेस्टेड इन आवर कंपनी. ओके. पण ॲट सम पॉईंट आय विल स्टार्ट मे बी टू गिव्ह तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये पण इन्व्हेस्ट पण करता? आता 100% ही आपल्या चांगली कॉन्सेप्ट आहे. मस्त बसून निवांत हे चांगलं डिझाईन केलेलं, वायब्रंट असलेलं. मी म्हटलं की 25 वर्ष ऑन अन ॲव्हरेज ह्या तरुण मुलांचं वय आहे आणि अशा कंपनीतनं ह्या नवीन नवीन कल्पना घेऊन गणेशनी महाराष्ट्रासमोर एक वेगळ्याच पद्धतीचा आदर्श मांडला आहे. काय आहे गणेश की खूप लोकांकडे खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत, मार्केट पण ओपन अप होतं आहे, ग्रो करते मार्केट. तुमचं साधारणपणे आत्ता 3-4 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो? किती टक्क्यांनी कंपनी वाढते तुमची? कंपनी खूप फास्ट ग्रो होते. आता कंपनीचा रेव्हेन्यू 25 कोटींनी 73 कोटी झाला, मग 73नी 150 कोटीच्या आसपास आला, आता 150नी डायरेक्ट 320 कोटीवर झालं आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही 500 कोटीचं वर टर्नओव्हर आमचं होणार आहे. सुपर. तसं कंपनीची ग्रोथ खूप फास्ट, 75% ऑन अन ॲव्हरेज कंपनी इयर ऑन इयर ग्रो होते. म्हणूनच ह्याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्ट होतो. तर FDI जो आम्ही एवढा अट्रॅक्ट करतोय त्यातनं हजारो लोकांना जॉब भेटते आणि खूप हाय क्वालिटी जॉब्स आहे. याच्यातले बरेचसे जॉब्स या ऑफिसमध्ये, हा ऑफिस अमरटेक पार्कमध्ये, म्हणजे आणि खूप स्पेस्ड आउट ऑफिस आहे. प्रत्येक सीटचा खर्च विदाउट इवन दी एम्प्लॉई 15,000 पर मंथ आहे. सुपर. तर हा एम्प्लॉईजचा मग डेफिनेटली सॅलरीज हाय आहे. तर हाय क्वालिटी एम्प्लॉयमेंट आम्ही जनरेट करतोय. इथे बरेचसे 25-30 वर्षांचे मुलं आहेत ज्यांचे 2-3 लाख रुपयाच्या वर मंथली सॅलरीज आहेत. इतका सिटी डझन्स ऑफ देम. आता आपण खरं तर एका विशिष्ट कारणासाठी, कारण मला MEE-कडनं म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनकडनं सांगितलं की असे 4-5 महत्त्वाचे जे वेगळे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि त्याची महाराष्ट्रासमोर माहिती द्या. तो तर आमच्या सिरीजचा एक भागच आहे. एक कम्युनिटी म्हणून तर तुम्ही सांगाच, पण महाराष्ट्रातले जे तरुण मुलं आहेत किंवा ज्यांचे आधीचेच काही व्यवसाय आहेत, कारण आता शेवटच्या भागात, तर त्यांनी तर काय करायला पाहिजे? बाजारपेठेचं नेमकं आकलन कसं केलं पाहिजे
आणि व्यवसायाची वृद्धी करायची असेल किंवा कॉन्सेप्टच आहे तुमच्याकडे, तर ह्या 4-10 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायला पाहिजेत. काय वाटतं? मला वाटतं की म्हणजे जे काही आपण व्यवसाय करतोय ते कशासाठी करतोय त्याच्यावर खूप क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे जे एक असतो क्लासिकल बिझनेस, जे जनरली आपल्याला बघायला भेटतो की बिझनेसनी आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करतो, आपल्यासाठी खूप वेल्थ ॲक्युम्युलेट करतो आणि काहीतरी सोसायटीसाठी युजफुल करतो. तो एक प्रकारचा क्लासिकल बिझनेस आहे जे प्रॉफिटेबल रन करतात स्टार्टिंगपासून. मग एक दुसऱ्या प्रकारचे बिझनेस असतात ज्याला स्टार्टअप बिझनेस म्हणतो, जे काहीतरी वेगळंच करायला जातात, ज्याचं सक्सेसचे ऑड्स खूप कमी असतात. ओके. तर आपल्याला ते कधी करायचं जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असं खूप आतून वाटतं की हे झालं पाहिजे, पण हे नाही आहे, मी करू शकतो का. पण ते करताना हे लक्षात ठेवायचं की सुरुवातचे 5 ते 6 वर्ष हे खूप अवघड असतात त्याच्यात, कारण की पैसा बघायलाच भेटत नाही, तुम्हाला सॅलरी घेता येत नाही. पण ते जेव्हा तुम्हाला आतून वाटतं की तसं काय करायचं तेव्हाच ते स्टार्टअपचा रूट घेतला पाहिजे. नाहीतर सगळ्यांनी क्लासिकल बिझनेसचं पहिले शिकलं पाहिजे की बिझनेस कसा रन करायचा, पैसा कसा बनवायचा. आणि जर स्टार्टअप करायचं तर तुम्हाला आतून खरंच एक मिशन पाहिजे किंवा एक ऑब्जेक्टिव्ह पाहिजे की हे आपल्याला सॉल्व्ह करायचंच आहे. तर मग हे रूट चूज झालं की त्याप्रमाणे मग त्यातले त्या फील्डमध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्याशी भेटून त्यांचे रिलेटेड बुक्स वाचून. आता हे मी बघितलं की कोण बुक्स वाचत नाही, सगळ्यांना वाटतं की हे स्कूलसारखं असतं, पण प्रत्येक फील्डमध्ये एक 4-5 असे बुक्स असतात जे खूप हाय लेवलचे असतात. मॅनेजमेंटमधले, सप्लाय चेनमध्ये, मार्केटिंगमध्ये, जे खूप म्हणजे हजारो बुक्स आहेत, त्यातले टॉप 5 बुक्स तुम्ही वाचलेच पाहिजे. बिकॉज ह्या लोकांनी 6, 20, 30 वर्ष रिसर्च करून त्यांचं पूर्ण लाईफ टाईम एक्सपिरियन्स त्यात टाकलंय. त्यातनं आपल्याला डेफिनेटली शिकायला भेटतं. ही खूप लोक मिस आउट करतात की मला वेळच नाहीये बुक वाचायला, पण ह्याचा मला पर्सनली खूप फायदा झाला. मला वाटतं की खूप स्पेसिफिक वाचन केलं पाहिजे की ह्या फील्ड मधलं मला बेस्ट ज्यांनी लिहिलंय त्याबद्दल मला वाचायचंय आणि ह्या लोकांना फॉलो करायचंय. गणेश, वय किती आहे? 36. मुलं? एक. आणि तुमच्या मिसेस काही कॉन्ट्रीब्यूट करतात त्याच्यामध्ये? हो, माझी मिसेस एक बिझनेस फॅमिलीमधनं आहे, शारदा अलायन्स. त्यांचा पण इथे MBA मध्ये लेगसी स्टॉल आहे. तर ते खूप मोठे बिल्डर आहेत पुण्यामध्ये. पण मला एक सांगा, कधी ह्या टप्प्यावरती, ह्या प्रवासामध्ये कधीतरी असं वाटलं का की नाही, मी नाही करू शकत, मी खूप प्रयत्न केले पण नाही? डिफिकल्टी खूप वेळा आली. म्हणजे एक वेळा असं झालं होतं की मला खूप डिप्रेसिंग फील झालं होतं, बट जनरली मी खूप मे बी बाय गॉड्स गिफ्ट मी मेंटली खूप स्ट्रॉंग आहे. तर लोकांना कधी प्रॉब्लेम यायचे तर मला बोलायचं, बिकॉज मला खूप ऑप्टिमिस्ट सारखं मी राहतो आधीपासूनच. पण मला पण असं झालं होतं की मला वाटलं नव्हतं की मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार. अँड यू वोंट बिलीव्ह, तेव्हा पण मला एका बुकनी वाचवलं. मी हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स बाय बेन हॉरोविट्स वाचलं. पण त्यात ते मी एंटरप्रेनरनी बघितलं की त्याने ज्या प्रकारची डिफिकल्टी बघून तिथनं टर्न अराउंड केलं, तर हे मी पण करू शकतो. त्याचे प्रॉब्लेम्स माझ्यापेक्षा खूप मोठे होते, मला माझे प्रॉब्लेम छोटे वाटायला लागले त्यानंतर. आणि पण त्यानंतर असं कधी नाही झालं. इट्स व्हेरी डिफिकल्ट, बट ते आपल्याला खूप चांगले लोक भेटले. लाईक मला जितके लोक रिपोर्ट करतात, मागच्या 11 वर्षात एकही माणूस सोडून गेला नाही. ॲट्रिशन रेट माझा पर्सनली 0 आहे. पण माझ्या मार्केटिंग आणि R&D टीममधनं पण लोकांना डबल सॅलरीचे पण ऑफर आले तरी ते जात नाहीत. खूप कमी लोक जातात. म्हणजे एकदम हाय क्वालिटी एन्व्हायरमेंट आम्ही बनवलं की लोकांना असं वाटतं की येऊन काम केलं पाहिजे. आणि त्याचं मेन प्रूफ इज द ॲट्रिशन रेट. आणि ऑफर येऊन लोक हसतात, एक दुसऱ्यांना दाखवतात की बघा मला ऑफर आले, स्टेटस की चला मला डिमांड आहे मार्केटमध्ये, आणि ते सोडून देतात. चला, थँक्यू सो मच गणेश. मला तुम्हाला भेटून ना जे काही मी महाराष्ट्रासमोर आज मांडू शकलो आणि जगभरातले जे मराठी भाषिक मुलं असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्यासमोर मांडू शकलो, तर मलाच इकडनं एक प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा मी तुमच्यासमोर मांडली आहे. त्याच्यानंतरसुद्धा गणेश, अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतील. आय होप की ते कमेंट बॉक्समध्ये करतीलच. तुमच्या टीमला मी सांगेन की तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जे जे काही म्हणतात त्याला रिप्लाय करा. 100%. आणि तुमच्याकडे संपर्क साधण्याचे तुम्ही पर्सनल काही गोष्टी शेअर केल्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, त्याच्याशिवाय आणखी लोक कुठे संपर्क साधू शकतात? ते म्हणजे आमचे खूप सारे कंपनी वेबसाईट थ्रू कॉन्टॅक्ट आहेत, ईमेल IDs आहेत बऱ्याचशा लोकांचा, आणि सोशल मीडियामध्ये मी बरंच ॲक्टिव्ह आहे. तर तिथनं कोणीही आम्हाला आता तुमचा ईमेल ID दिला तर तुम्हाला इतके मेल येतील. आर यू कम्फर्टेबल विथ दिस? ईमेल ID वुड बी बिट डिफिकल्ट. चला थांबूया आपण इथे. ही जी सिरीज आमची सुरू आहे त्यात किती तुम्हाला लोक भेटत आहेत, किती प्रकारचे व्यवसाय मी तुम्हाला दाखवतोय. आणि मला आनंद आहे की अगदी जगभरात 129 देशामध्ये मराठी भाषिक आहेत.
त्यातल्या किमान म्हणजे अमेरिकेतनं मला आता निमंत्रणं आली आहेत, सौदीतनं आली आहेत, मिडल ईस्टमधनं आली आहेत आणि खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत महाराष्ट्राला. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मराठी मनुष्य हा अत्यंत सचोटीनं, कल्पकतेनं आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करतो आणि त्याच्यासाठीचं हे प्लॅटफॉर्म आहे. थांबूया.